हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी काय गोष्टी आपण खरेदी करायला पाहिजे. सोनं आपण घेतलं तर खूपच शुभ मानलं जातं आणि सोनं हे आपल्या आयुष्यामध्ये आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करू शकतो. सोन्याला अगदी चांगला मुहूर्त देखील मानला जातो. या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकतात. पण सोन्याचे हे वाढणारे भाव, त्यामुळे आपण सोने खरेदी करू शकत नसलो. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टी खरेदी करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैसा सतत नांदेल आणि लक्ष्मीच्या काही प्रिय वस्तू आपण आज अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकतो. त्या म्हणजे कोणत्या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. सगळ्यात आधी आपण देवघरामध्ये काही गोष्टी अशा खरेदी करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा पैशाची कमतरता देखील भासणार नाही. त्यासाठी बघा, आपण अन्नपूर्णेची मूर्ती, आपण पितळेच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू आपण खरेदी करू शकतो. त्या म्हणजे कोणत्या, आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकतो. अन्नपूर्णा नेहमीच आपल्या घरामध्ये, अन्नपूर्णा ही नेहमीच वास करत असते. अन्नपूर्णा आपल्या घरामध्येच राहावी, आपल्याला अन्नाचा कोणताही कमतरता न भासावी, त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊ शकतो. त्यानंतर गाय वासरू देखील आपल्या घरामध्ये खूप चांगलं असतं. गाय वासराची मूर्ती देखील तुम्ही घरामध्ये घेऊ शकतात. त्यानंतर बघा, गणपतीची मूर्ती म्हणा किंवा ज्या काही देवांच्या मूर्ती असतात, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. ज्या गोष्टी मी दाखवणार, हायलाईट करणार आहे, तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकतात. त्याचबरोबर मी माझी आजची देवपूजासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, अक्षय तृतीयेला तुम्ही अशा पद्धतीने देवपूजा जर केली तर अगदीच उत्तम राहील. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि इतरांना देखील शेअर करा. त्यानंतर बघा, अक्षय तृतीयेला कवड्या, ह्या पिवळ्या कवड्या तुम्ही घेऊ शकतात. अगदी 2-2 रुपयाला या पिवळ्या कवड्या आहेत. आणि काळी कवडी देखील तुम्ही घेऊ शकतात. काळ्या कवडीचा अगदी खूप मान आहे. पिवळ्या कवड्या या लक्ष्मीकारक कवड्या आहेत. लक्ष्मीला अगदी प्रिय अशा या कवड्या आहेत. त्यामुळे ह्या कवड्या आपल्या देवघरात असल्या किंवा तिजोरीमध्ये जर असल्या तर आपल्या घरामध्ये पैशाची कोणतीच कमतरता देखील भासणार नाही. त्यानंतर हे शंख, दक्षिणमुखी शंख आपल्याला खरेदी करायचं आहेत. याचा सुद्धा खूप मान आहेत. विष्णू शंकरांचं अतिशय प्रिय हे शंख असतं. त्यामुळे आपल्याला घरामध्ये शंख सुद्धा घेणं खूप फलदायी होऊ शकतं. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो घ्यायचाच आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही कोणतीही चांदीची लक्ष्मी तुम्ही खरेदी करू शकतात. नसेलच पॉसिबल तर तुम्ही फोटो देखील घेऊ शकतात. या दिवशी तुम्ही जी कोणती लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जर घेतलेला असेल, पितळाचा देखील तुम्ही वस्तू खरेदी करू शकतात. आणि हो, त्यानंतर याची तुम्ही घरात आणल्यावरती लक्ष्मीची पूजा तुम्ही कुंकुमाचरण करू शकतात. लक्ष्मीला तुम्ही कुंकू वाहून कुंकुमाचरण करू शकतात. श्री सुक्तमाचं पठण देखील तुम्ही ह्या ठिकाणी करू शकतात. या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेला खरेदी केल्यामुळे घरामध्ये तुम्हाला कधीच पैशाची कमतरता देखील भासणार नाही. आणि त्या देखील अक्षय तृतीयेला तुम्ही त्यानंतर श्रीयंत्र घेऊ शकतात. श्रीयंत्र हे खूप फलदायी असतं. श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि त्यामुळे हे आसन जर आपल्या घरामध्ये असलं तर लक्ष्मीचा नेहमीच आपल्या घरामध्ये वास राहतो आणि लक्ष्मी आपल्या घरात नेहमीच प्रसन्न राहते. त्यामुळे बघा, आपल्याला त्यावरती कमळगट्ट्याची माळ देखील तुम्ही खरेदी करू शकतात. कमळगट्ट्याची माळ ही तुम्हाला 100 ते 200 रुपयापर्यंत भेटून जाईल. अगदी त्याहून स्वस्तसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे अक्षय तृतीयाला तुम्ही कमळगट्ट्याची माळ देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्यानंतर कापूससुद्धा आपल्याला ह्या दिवशी खरेदी करायचा आहे. कापसाने आपल्या घरामध्ये शांती राहते, समाधानी राहते. त्यामुळे आपल्याला कापूससुद्धा या दिवशी आपण खरेदी करू शकतो. त्यानंतर तांदूळ देखील तुम्हाला खरेदी करायचे आहेत. अगदी स्वस्त अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आपण घेऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण नक्कीच घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, ह्या तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी घेऊ शकतात. आणि याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये नेहमीच सुख, शांती, समृद्धी आणि पैशाची भरभराट राहते. आणि हो, त्याचबरोबर तुमच्याकडे जर शक्य होईल तर तुम्ही सोन्याचे 2-3 मणी वगैरे खरेदी करू शकतात. आणि हो, त्याचबरोबर जर ते पॉसिबल नसेल तर तुम्ही पितळ्याच्या वस्तू किंवा तांब्याच्या वस्तू किंवा तुम्ही तांब्याचा दिवा किंवा तांब्याची जे कोणती भांडी असतील, जलपात्र असेल, तर तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकतात. आणि त्यानंतर बघा, पिवळ्या कवड्या, त्यानंतर काळी कवडी आणि मातीची भांडी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. त्यानंतर बघा,
माझी सगळी देवपूजा छान आता तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे। तर पिवळ्या कवड्या घेतल्यावर पिवळ्या कवड्याला असं तुम्ही अष्टगंध लावून किंवा त्याचीसुद्धा पिवळ्या कवड्या खरेदी केल्यावर त्याची कशी पूजा करायची ती सुद्धा तुम्हाला शेअर केलेली आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच जाऊन बघा। आणि हो, लक्ष्मीला तुम्ही अभिषेक करून अशा कमळाच्या पाकळ्यांमध्ये, गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तुम्ही असं सजवू शकतात, कारण लक्ष्मीला गुलाबाच्या पाकळ्या म्हणा, कमळाच्या बिया म्हणा किंवा कमळ अगदी अतिशय प्रिय असतं त्यामुळे। आणि हो, छान असं लक्ष्मीची छान पूजा करायची आहे। त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी घरामध्ये आपल्या राहण्यासाठी, लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होण्यासाठी अशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील होणार नाही। त्यानंतर बघा, आजची ही अशी देवपूजा मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तुम्हाला कशा पूजा करायच्या आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे। तर हो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा इतरांसोबत शेअर करा। आणि हो, मला कमेंट देखील करा, तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला कोणत्या गोष्टी घ्यायच्या असतील किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला घेणार असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही मला सांगू शकतात। त्या गोष्टींबद्दल देखील मी तुम्हाला माहिती देऊ शकते। आणि हो, या दिवशी तुम्ही गाडी म्हणा, घर म्हणा, या दिवशी तुम्ही खरेदी केलेलं अतिशय उत्तम। तर बघा, ज्या गोष्टी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या गोष्टी तुम्ही खरेदी करायच्या आहेत। हायलाईट ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यानंतर बघा, श्रीयंत्र जेव्हा आणू त्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने कुंकुमाचरण करायचं आहे, अगदी चांगलं शुभ मानलं जातं। त्यानंतर कमळगट्ट्याची माळ ठेवून त्यावरती तुम्ही कमळाचं फूल, गुलाबाचं फूल तुम्ही यावरती वाहू शकतात। तर चला, माझी आजची देवपूजा झालेली आहे, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।